नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे नानासाहेब ऐश्वर्याला म्हणत असतात, काय गं ऐश्वर्या, सत्य समोर आल्यानंतर पायाखालची जमीन सरकली का तुझ्या? नाही, बरोबर आहे. जेव्हा तुझ्याबद्दल आम्हाला समजलं ना, तेव्हा आमची अवस्थासुद्धा अशीच झाली होती. ऐश्वर्या किती खालच्या पातीला जाऊन वागू शकते ना, हे आम्हाला तेव्हा समजलं. अगं, तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने तुझा बाप बरा गं, त्याची दुश्मनी समोरासमोर होती, पण तू तर पाठीत खंजीर खुपसतेस गं. ज्या ज्या माणसाने तुझ्यावरती विश्वास ठेवला, त्या त्या माणसाचा विश्वासघात केलास तू, बरोबर ना? अगं, इतकं नीचपणा करताना, इतकं वाईट वागताना काहीच कसं वाटलं नाही का तुला? आणि हे सगळं कशासाठी केलंस तू? प्रॉपर्टीसाठी? त्यानंतर प्रेक्षकांनो, ऐश्वर्या म्हणते, अच्छा, म्हणजे हे सगळं हा जो काही लग्नाचा घाट घातला आहे, हे सगळं तू केलंस ना जानकी? तू केलंस ना हे सगळं? तेव्हा जानकी म्हणते, हो, मी केलं हे सगळं. नाही नाही नाही, थोडं करेक्शन आहे हां. मी एकटीने नाही केलं हे सगळं, आम्ही संपूर्ण रणदिवे कुटुंबाने केलं आहे. तुला धडा शिकवण्यासाठी ऐश्वर्या, माझं संपूर्ण रणदिवे कुटुंब माझ्याबरोबर होतं. तुला धडा शिकवण्यासाठी, तुझं हे सत्य सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी आम्ही सगळे रणदिवे एकत्र आलो होतो. आणि बघितलंस शेवटीला काय झालं? तुझा हा खोटारडे चेहरा, तुझं हे खोटं वागणं सगळ्यांच्या समोर आलंच ना, बरोबर की नाही? तुला एक्सपोज केलं की नाही? काय गं मिळालं ऐश्वर्या हे सगळं करून? सांग ना, काय मिळालं? काय जरा बघ स्वतःकडे ऐश्वर्या, स्वतःकडे बघ. अगं, तुझ्याच आगीत जळतेस गं तू. आणि माझ्याकडे बघ, मला सगळ्यांच्या नजरेत पाडण्याचा प्रयत्न केलास ना तू, तरीसुद्धा माझ्याकडे बघ आणि तुझ्याकडे बघ. माझ्या बाजूने माझं संपूर्ण रणदिवे कुटुंब आहे आणि तू बघ गं, एवढं सगळं करूनसुद्धा एकटी पडलीस तू. मी तर तुला पहिल्याच दिवशी ओळखलं होतं गं, पण माझ्या रणदिवे कुटुंबाला तुला ओळखायला जरा उशीरच झाला. एकेकाच्या समोर खरा चेहरा तुझा येत होता, पण सारंग भाऊजींना तुझा खरा चेहरा खूपच उशिरा समजला. पण जेव्हा त्यांना तुझं सत्य समजलं ना, तेव्हा इथे जानकी सांगते, हॉस्पिटलमध्ये येऊन सारंगने ऋषिकेश आणि जानकीची माफी मागितलेली असते आणि तेव्हापासून 15 दिवसांमध्ये ऐश्वर्याला तिची जागा दाखवून द्यायची, हे सगळं प्लॅनिंग सुरू झालं होतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी म्हणते, बघितलंच ऐश्वर्या, शेवटीला काय मिळालं तुला? काय आलं तुझ्या हातात? एवढा जीवापाड प्रेम करणारा नवरा, त्याचं प्रेमसुद्धा तुला कळलं नाही. कुटुंबाची, नात्यांची किंमत तुला कळली नाही. किती वेळा तुला संधी दिली ऐश्वर्या, किती वेळा तुला सुधारण्याची संधी दिली, पण नाही, तू काही सुधारली नाहीसच गं. उलट एकापेक्षा एक कारस्थानं करत गेलीस, घरातल्या सर्व माणसांना त्रास देत गेलीस आणि तरीसुद्धा हातामध्ये काय उरलं? शेवटीला अपमान, बरोबर ना? तेव्हा इथे आता अवंतिका म्हणत असते, नाहीतर काय वहिनी, ह्या ऐश्वर्याने आत्तापर्यंत आपल्याला जो काही त्रास दिला आहे ना, हिने इतका नीचपणा केला आहे ना. ऐश्वर्या, तुझ्या इतका नीचपणा करणारी मुलगी मी आत्तापर्यंत बघितलेलीसुद्धा नाही आहे गं. वहिनी, हिला हिच्या कारस्थानांची शिक्षा मिळालीच पाहिजे. आता हिच्याजवळ बोलण्यात काही अर्थ नाही आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, बास झाला अवंतिका, आता तोंडातून एक शब्द जरी काढलास ना, तरीसुद्धा तुझी काय अवस्था करेन ना, ते तुला तरी कळणार नाही. तेव्हा इथे जानकी रागानेच ऐश्वर्याचा हात पकडते आणि म्हणते, काय म्हणालीस तू? गप्पा बस ऐश्वर्या, गप्पा बस. अवंतिकाला बोलतेस? अगं, तुझी लायकी तरी आहे का? तिच्याकडे बोट करून बोलायची आहे तुझी लायकी? तुझ्या लायकीमध्ये आणि तिच्यामध्ये बघ जरा किती जमीन आसमानाचा फरक आहे ते. हे कुटुंब माझं ऐश्वर्या. आतापर्यंत तू माझ्या कुटुंबाला खूप त्रास दिलास, पण आता जर माझ्या कुटुंबातील एका तरी व्यक्तीकडे बोट वर करून बोललीस ना, तरी तुझी अवस्था खूपच जास्त वाईट करून ठेवेन. अवंतिकाला एक शब्दसुद्धा बोलायचा नाही. अगं, तुझी लायकीच नाही आहे गं तिच्याकडे बोट करून बोलायची, कळलं ना? जर आता उद्धटपणे किंवा तोंड वर करून जरी बोललीस ना, तरीसुद्धा जीभ हातडून हातात देईन तुझ्या, नाहीतर इकडचं थोबाड तिकडे करून टाकेन. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो, माझं थोबाड फोडशील तू? आहे एवढी हिंमत तुझ्यामध्ये? सांग ना, आहे का एवढी हिंमत? नाही, बरंच झालं.
एक याने बरंच झालं की तुम्हाला सगळ्यांना माझं सत्य समजलं. तुमच्याबरोबर इथे गोड गोड बोलून गुडू गुडू वागून मला कंटाळा आला होता. या जानकीसारखं मला गुडू गुडू वागण्याचं नाटक करता येत नाही, कळलं ना? एक याने बरंच झालं की माझं खरं रूप तुम्हाला समजलं. आता कसं होईल माहिती आहे का? समोरासमोर तुमची बोलती कशी बंद करते ना ते बघाच तुम्ही. समोरासमोर एकेकाला तुम्हाला धडा शिकवते, तुमचे मुडदे पाडते. कळलं का तुम्हाला? काय गं जानकी, खूप हिंमत वाढली आहे ना तुझी. आणि कुणामुळे गं? ह्या तुझ्या कुटुंबामुळे तुझी हिंमत वाढली आहे. तुला माहिती नाही आहे का? तुझी आई अजून माझ्या ताब्यात आहे. आता तू ज्या पद्धतीने माझ्याबरोबर वागलेस ना, माझं सत्य बाहेर काढलेस, तुझी काय अवस्था करते आणि तुझ्या आईची ना ती बघस तू. तेव्हा जानकी म्हणते, नाही आहे माझी आई जिवंत. मारलीस तू तिला ऐश्वर्या. तू माझ्या आईला मारलीस ऐश्वर्या, खून केलास तिचा. तुला काय वाटलं मला माहिती नाही आहे? ऋषिकेश, या ऐश्वर्याने माझ्या आईला मारून टाकलं. नाही आहे माझी आई या जगात. माझी आई या जगात नाही आहे हे मला कळणार नाही असं वाटलं होतं ना तुला ऐश्वर्या? मला कळलं आहे, तू माझ्या आईला मारून टाकायला सांगितलंस. तुझ्या मोबाईलमध्ये असलेला तो मेसेज मी वाचला ऐश्वर्या, ज्याच्यामध्ये माझ्या आईला वर पाठवण्यात आले असं तुला सांगण्यात आलं होतं. माझ्या आईला वेठीस धरून, माझ्या आईचं भांडवल करून तू माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली होतीस ना? बरोबर ना? मिळाली तुझ्या मनाला शांतता? मिळाली का? माझ्या आईला संपवून सगळं काही तुझ्या मनासारखं झालं असेल, बरोबर ना? तेव्हा इथे जानकी म्हणते की मला कळले ऐश्वर्या, सत्य माझ्यासमोर आले आणि म्हणून तर तुला आता आज एक्सपोज केलं ना सगळ्यांच्या समोर. काय मिळालं गं तुला? माझं सर्वस्व हिरावून घ्यायचं होतं ना. काय झालं शेवटीला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकी म्हणते, आता बोल ना, आता काय करणार आहेस तू? मगाशी म्हणत होती ना की काही करू शकणार नाही तुम्ही. आत्ता तुमची वाट लावते, तुम्हाला धडा शिकवते. आता बोल ना गं, आत्ता काय करणार आहेस तू आमच्याबरोबर? काय आहे तुझ्या हातात? काय उरलं तुझ्याकडे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी भयंकर चिडलेली असते. ज्या पद्धतीने ऐश्वर्या तमाशा करत असते त्या पद्धतीने इथे जानकी तिला उत्तर देत असते. प्रेक्षकांनो, जानकी भयंकर चिडलेली असते. जानकी म्हणते, ऐश्वर्या, हा तमाशा करणंच येतं गं तुला? दुसरं काय येतं? ना नाती गोती जपलीस, ना मान सन्मान जपलास. काय हवं होतं तुला? प्रॉपर्टी, पैसा, अडका, धन दौलत, मान सन्मान हे हवं होतं तुला? अगं, हे असं ओरबाडून मिळत नाही गं, हे कमवावं लागतं. आणि हे सगळं करत असताना तू माझ्या आईला मारून टाकलंस. माझ्या आईला माझ्यापासून दूर केलंस तू ऐश्वर्या, दूर केलंस. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकीसमोर सत्य आलेलं असतं. म्हणजे निदान इथे आता लता जिवंत आहे ही गोष्ट आता जानकीला माहिती नाही आहे. पण ऐश्वर्याने तिच्या आईला मारायला सांगितलं होतं हे मात्र आता जानकीला समजलं आहे. त्यामुळे तरी ती निर्धास्त झाले आणि इथे ऐश्वर्याला आता तोडीस तोड उत्तर देण्यासाठी ती तयारच बसलेली असते. तेव्हा इथे माया म्हणत असते, कुठे आहात तुम्ही? कारण इथे लता तिला आवाज देत असते. लता म्हणत असते, माया, अगं कुठे आहेस गं तू माया? तेव्हा माया म्हणते, मी इथे आहे काकू, मी इथे आहे. तुम्ही ठीक आहात ना? मला बांधून ठेवले ना इथे, त्याच्यामुळे मला हलता येत नाही आहे. तुम्ही कशा आहात? तुम्हाला त्रास तर दिला नाही ना त्या माणसांनी? तुम्हाला काही केलं तर नाही ना? तेव्हा लता म्हणते, नाही गं, मला पण बांधून ठेवलं आहे, पण मगापासून तुझा मला आवाजच आला नाही ना, म्हणून मला काळजी वाटत होती. या माणसांनी तुझ्याबरोबर काही केलं तर नाही ना असं मला वाटत होतं. पण तू ठीक आहेस ना बाळा? तेव्हा इथे माया म्हणते, हो मी ठीक आहे. तेव्हा इकडे आता मायाला इथे लता सांगत असते की माझ्या ऋषिकेशबरोबर, माझ्या जावयाबरोबर ते ऐश्वर्या लग्न करते. त्या माणसाने मला सांगितलं माझ्या मुलीच्या नवऱ्याबरोबर ते ऐश्वर्या जबरदस्तीने लग्न करते. आता मी माझ्या मुलीचा संसार कसा काय वाचू? मी कसं काय हे लग्न थांबू? तेव्हा इथे माया म्हणते, सगळं काही ठीक होईल काकू. तुम्हीच म्हणता ना पॉझिटिव्ह राहायचं. प्लीज पॉझिटिव्ह राहा. तुम्ही नक्की हे लग्न थांबवू शकाल. थोडासा धीर धरा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता ऐश्वर्या आणि इथे जानकी दोघींमध्ये चांगला सामना रचलेला असतो. म्हणजे एका बाजूला जानकी जी आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी, आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी लढते आणि इथे म्हणजे ऐश्वर्या, आता तिला एक्सपोज तर केलं आहे, तिचं भांडं तर फुटलं आहे,
तेव्हा ती म्हणत असते की हे तू चांगलं नाही केलंस जानकी. तेव्हा जानकी म्हणते, तुझा हा खोटारडा चेहरा आहे ना, सगळ्यांच्या समोर आणणं गरजेचं होतं. तुझी ही नाटके कुठेतरी थांबवायला हवी होती ग ऐश्वर्या. आत्तापर्यंत तू माझ्या कुटुंबाला खूप त्रास दिलास. अगं इतकासुद्धा विचार केला नाहीस ग. तुझ्यावरती सारंग भाऊजी जीवापाड प्रेम करत होते. आई तुला मान सन्मान देत होत्या. पण हे सगळं तुला नकोसं झालं होतं ना. तरीसुद्धा तू माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करायला निघालीस. मला माझ्या सासूबाईंच्या नजरेत पाडण्याचा प्रयत्न केलास. खोटे नाटे आरोप करूनसुद्धा तुझं मन शांत झालं नाही. आणि शेवटीला काय मिळालं काय तुला हे सगळं करून? समाधान? खरंच तुला समाधान मिळालं? तेव्हा इथे नाना म्हणतात, अगदी बरोबर बोललीस ग जानकी. या सगळ्यामध्ये मला तुझा खरंच खूप अभिमान वाटतो. अगं किती आणि काय काय झालं तुझ्याबरोबर. एका वेळी आम्ही सगळेजण तुझ्या विरोधात गेलो. सगळ्यांच्या नजरेतून हिने तुला पाडलं होतं. तुझ्यावरती आम्ही नको नको ते आरोप केले, तुझ्यावरती संशय घेतला. पण तू नेहमी या कुटुंबाचा विचार केलास. नेहमी या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचा विचार केलास. नेहमी हे कुटुंब हिच्यापासून वाचवलंस. तेव्हा सुमित्रा म्हणते, नाहीतर काय ग जानकी, मी तर तुझ्यावरती नको नको ते आरोप केले. तुला किती वेळा मी चुकीचं समजले. म्हणजे इथे ह्या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवला आणि शेवटीला तिने माझा विश्वासघात केला. आणि माझी जानकी हिने नेहमीच माझ्या बोलण्याकडे इथे लक्ष न देता हे कुटुंब एकत्र ठेवण्याचा निर्णय घेतला, नेहमी विचार केला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते, नाना, आई, तुम्ही आपलं कुटुंब टिकवून ठेवण्यासाठी माझं कौतुक करताय. पण खरं सांगू का, हे श्रेय माझ्या एकटीचं नाही आहे. तुम्ही दोघांनी माझ्यावरती विश्वास ठेवलात, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यानंतर माझ्या पाठीशी माझा जोडीदार उभा होता, माझा रामासारखा नवरा. त्याने प्रत्येक गोष्टीमध्ये माझी साथ दिली. कितीही कठीण प्रसंगामध्ये माझी साथ सोडली नाही. खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहिला. म्हणून तर मी हे सगळं करू शकले. आणि त्यानंतर माझे हे 2 पाठीराखे भाऊ, माझे भाऊ यांनी माझी साथ कधीही सोडली नाही. त्यानंतरला माझी जाऊबाईच्या रूपात मला जणू काही एक लहान बहीणच भेटले. ती खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी होती. तिनेसुद्धा कुठल्याही प्रसंगात माझी साथ सोडली नाही. आणि तेव्हाच या ऐश्वर्याला मी सगळ्यांच्या समोर एक्सपोज करू शकले. माझं हे रणदिवे कुटुंब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं होतं. म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून ह्या ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणला. हिची ही नाटके सगळ्यांच्या समोर आणली. काय बरोबर ना ऐश्वर्या? आता आहे ना, तुला सहजासहजी इथून जाऊ देणार नाही. तुला तुझ्या कारस्थानाची भरपाई तर करावीच लागेल ना. तेव्हा अवंतिका म्हणते, नाहीतर काय वहिनी, ही ऐश्वर्या आणि तिच्या या 3rd क्लास मैत्रिणी काय लग्नाला आला होतात ना, इथे एन्जॉय करायला आला होतात ना. पण आता हे लग्न होणार नाही आहे. तुमच्या मैत्रिणीचं लग्न मोडलं, कळते का तुम्हाला? मोडलं हे लग्न. आता गुपचूप आहे ना, इथून निघून जायचा, तोंड काळं करायचं. अशा मैत्रिणीला साथ देण्यापेक्षा आहे ना, तुम्ही तुमच्या कामांकडे लक्ष द्या. या ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आला आहे, तुमच्याही समोर आला असेल, बरोबर ना? चला निघा इथून आत्ताच्या आत्ता. तेव्हा तिच्या मैत्रिणी लगेचच तिथून निघून जातात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या म्हणते, काय करणार आहात तुम्ही सगळेजण? सांगा ना, काय करणार आहात? आणि सगळे आता ऐश्वर्याच्या गोल उभे राहिलेले असतात. तेव्हा जानकी म्हणते, ऐश्वर्या, तुझी सहजासहजी इथून सुटका नाही आहे. तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, अगं मी तुझ्यावरती विश्वास ठेवला, पण तू सगळ्यांचा विश्वासघात केलास ऐश्वर्या. त्यानंतर सारंग म्हणत असतो की मी तुमच्यावरती इतकं प्रेम केलं, पण तुम्ही माझ्या प्रेमाची किंमत केली नाही, खिल्लही उडवलीत माझ्या प्रेमाची. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणालेली असते कॅफेमध्ये तो डिफेक्टिव्ह पीस, तिथे बुटकं वांगंसुद्धा ती म्हणते की सतत माझ्या मागे पुढे करत असतो. त्यानंतर इथे जानकी म्हणते, सगळ्यांचा विश्वासघात केलास तू. इथे ऐश्वर्या आलेली असते आणि ती म्हणते की 2 कुटुंबामध्ये समेट घडवून आणण्यासाठी आणि बदनामी थांबवण्यासाठी मी सारंगबरोबर लग्न करायला तयार आहे. तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते, अगं तू म्हणजे आहे ना, माणसांवरचा विश्वास कसा निघून जाईल ना, तशी बाई आहेस गं तू. माणुसकीवरचा विश्वास उडेल तुझ्यामुळे. तेव्हा इथे ऐश्वर्याने तिच्या अंगावरती खुजलीची पावडर टाकलेली असते आणि अवंतिकाला त्रास दिलेला असतो. तेव्हा ती म्हणते की माणुसकीवरचा विश्वास उडेल तुझ्याकडे बघितल्यानंतर.
तेव्हा नाना म्हणतात, आणि मला जिन्यावरून ढकलून दिलंस, माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलास आणि आळ जानकीवरती आणलास तू. तेव्हा ऐश्वर्याला आठवतं कशा पद्धतीने तिने नानांना धक्का दिला होता. त्यानंतर ऋषिकेश म्हणतो, माणूस म्हणून कलंक आहेस तू, कलंक. अगं त्रास देण्यामध्ये इतकी माहीर आहेस की माझ्या लहान मुलीलासुद्धा सोडलं नाहीस गं तू, तिलासुद्धा तू त्रास दिलास. तेव्हा इथे आता ओवीलासुद्धा तिने चुकीच्या रस्त्याने सोडलेलं असतं. त्यामुळे इथे ओवी खूपच जास्त भरकटत वेगळ्याच रस्त्याने आता घरी निघालेली असते. तेव्हा इथे जानकी म्हणते, अगं तुला काय बोलायचं गं ऐश्वर्या, माझ्या सासूबाईंच्या नजरेतून पाडलंस तू मला. सुमित्रा म्हणालेली असते, आत्तापर्यंत पित्तळला सोनं समजत होते आणि सोन्याला पित्तळ समजत होते. तेव्हा इथे जानकी म्हणते, मला माझ्या आईंच्या नजरेतून पाडण्याचा प्रयत्न केलास, मला माझ्या कुटुंबाच्या नजरेतून पाडण्याचा प्रयत्न केलास, आणि काय गं तू माझं इथे सर्वस्व हिरावून घेण्याचा प्रयत्न केलास. ऐश्वर्या म्हणालेली असते, तू एक काम कर जानकी, तुला जर तुझी आई सुखरूपरित्या परत हवी असेल ना, तर तुझ्याबरोबर मला एक डील करायचं आहे. तुझी आई मी तुला परत देईन, ती माझ्या ताब्यात आहे. मी तुझी आई तुला परत देईन, पण तू तुझ्या नवऱ्याबरोबर माझं लग्न लावून द्यायचं. ऋषिकेशचं आणि माझं लग्न झालं पाहिजे. तेव्हा इथे आजी म्हणते, कारस्थानी आहेस तू, कारस्थानी. तुझ्यावरती इतका विश्वास ठेवला आणि तू विश्वासघात केलास, ह्या कुटुंबाला फसवलंस, ते सुद्धा इतक्या खालच्या पातीला जाऊन. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, हो केलं मी, हे सगळं केलं मी सगळं. काय करायचं आहे काय तुम्हाला, उद्ध्वस्त करेनच मी तुम्हाला सगळ्यांना. बरं झालं ना माझं सत्य तुमच्यासमोर आलं. काय करायचं आहे सांगा ना, काय करायचं आहे. अगं जानकी, मी इतकी चुकीची वागले ना, मग तू माझ्याबरोबर काय वागलीस, तू सुद्धा माझ्याबरोबर चुकीचीच वागलीस. मला या सौमित्राबरोबर लग्न करायचं होतं, पण तू या डिफेक्टिव्ह पीसबरोबर माझं लग्न लावून दिलंस, या सारंगबरोबर, ज्याच्याबरोबर मला कधीच लग्न करायचं नव्हतं. मग का केलंस तू माझ्याबरोबर असं, तू सुद्धा माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. तेव्हा जानकी म्हणते, अगं ऐश्वर्या बास झालं आता गं, बास झालं, पाठ झालं आता. मला सौमित्रबरोबर लग्न करायचं होतं, मी सारंगबरोबर लग्न केलं, सौमित्र सारंग, सौमित्र सारंग. काय चाललं आहे काय तुझं ऐश्वर्या, काय चाललं आहे. अगं सौमित्र भाऊजींबरोबर तुझं लग्न झालं नाही कारण त्यांचं दुसऱ्या मुलीबरोबर प्रेम होतं, त्यांना तिच्याबरोबर लग्न करायचं होतं म्हणून नाही झालं. आणि आता म्हणशील सारंग भाऊजींबरोबर मी तुला लग्न करायला सांगितलं नव्हतं. मी सांगितलं होतं का त्यांच्याबरोबर लग्न करायला. तुला जर ते पसंत नव्हते तर तू का त्यांच्याबरोबर लग्न केलंस. आमचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी ना, हे घर तोडण्यासाठी ना, माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी ना. मग हा सर्वस्वी तुझा निर्णय होता. स्वतःच्या चुकीचं खापर दुसऱ्यांवरती फोडू नकोस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो आले मी या घरामध्ये कारण मला तुला सळो की पळो करून सोडायचं होतं. जानकी, मला तुला उद्ध्वस्त करायचं होतं. हे मी जे काही केलं ते तुला उद्ध्वस्त करण्यासाठी केले. तेव्हा जानकी म्हणते, हो ना, मग आता या सगळ्याची शिक्षा मिळणार तुला. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काय करणार आहात काय तुम्ही, सांगा ना काय करणार आहात. काय सासूबाई मारणार आहात का मला. नाही मारा ना, मारा, माझ्या थोबाडीत मारा. तेव्हा सुमित्रा म्हणते, गप्प बस, मला चिखलामध्ये दगड फेकून स्वतःवरती चिखल उडून घ्यायचं नाही आहे. मी आहे ना, मी पवित्र आहे. तुझ्यासारख्या घाणेरड्या बाईला हात लावून मला अपवित्र व्हायचं नाही आहे, कळलं का. आणि खरं तर तुला शिक्षा देण्याचा अधिकार आहे ना, माझा नाहीच आहे. तुला शिक्षा देण्याचा अधिकार जानकीच आहे, कारण का जानकीला सगळ्यात जास्त त्रास दिला आहेस तू. त्यामुळे जानकी, आता हिच्याबरोबर तू जो काही निर्णय घेशील ना, तो तू घे. तिला जसा धडा शिकवायचा आहे तसा शिकव. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सुमित्रा म्हणते, गुलाब चल काठी आण रे. तेव्हा गुलाबने इथे काठी आणलेली असते आणि ती काठी आता जानकीच्या हातात दिलेली असते ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये फक्त जानकी काठी हातामध्ये घेत नाही तर ऐश्वर्यासुद्धा घेते आणि जानकी आता ऐश्वर्याला मारते आणि धक्के मारून तिला घरातून बाहेर हकलून देते आणि म्हणते, माझ्या या घरामध्ये तुला जागा नाही, चालती हो आत्ताच्या आता, चालती हो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या हसायला लागते, जोर जोरात हसायला लागते आणि म्हणत असते, जानकी तुला काय वाटलं गं, सांग ना. तुम्ही सगळेजण जिंकलात आणि मी हरले असं वाटतंय तुला. नाही असं वाटत असेल ना तुला, पण एक गोष्ट लक्षात ठेव जानकी, ही ऐश्वर्या आहे, मी ऐश्वर्या, आणि ऐश्वर्या कधीही हारत नाही, कळलं ना तुला. ऐश्वर्या नेहमी जिंकते आणि या वेळेलासुद्धा ऐश्वर्या जिंकणारच. या ऐश्वर्याला हरवणारं ना अजून कुणी पैदा झालेलं नाही आहे, कळलं का तुला.
तुम्ही सगळेजण जरी एकत्र आलात ना तरी माझं काही वाकडं करू शकणार नाही. मी पण बघते ना तुम्ही सगळेजण कसे जिंकता ते आणि मी कशी हारते ते. आता ही ऐश्वर्या काही चीज आहे ना ते तुम्हाला कोर्टामध्ये दाखवेल. आता आपण सगळेजण कोर्टामध्ये भेटू असं इथे चॅलेंज ऐश्वर्या आता संपूर्ण रणदिवे कुटुंबाला करून गेलेले असते.